जिजाऊ जिजाऊंचा स्वराज्याचा घेतला ध्यास, मुठभर मावळ्या सोबतीने रचला नवा इतिहास। आज जिजाऊ जयंतीनिमित्त जळगावात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। त्याच निमित्ताने जळगावात शिवसेना शिंदे गटातर्फे अजिंठा विश्रामगृह या ठिकाणी राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली असून राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला शाल आणि माल्यार्पण महिला जिल्हा प्रमुख सरिता माळी कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेसमोर सुंदर अशी रांगोळी काढून फुलांनी डेकोरेशन केले होते। सर्व कार्यकर्त्यांतर्फे त्यांच्या प्रतिमेला वंदन करत फुलांचा वर्षाव करण्यात आला। शोभा मावशी, निशा पवार, भारती मस्के, लोचना मराठे, प्रियंका खंडारे, गणेश सोनवणे, कुंदन काळे, ॲडव्होकेट दिलीप पोकळे, हर्षल मावळे, सोहम बिस्पुते, आशुतोष पाटील, तुषार महाजन, विश्वनाथ पाटील आदी उपस्थित होते। राजमाता जिजाऊ यांचा तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय, जय भवानी जय शिवाजी। आज आमच्या राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आज शिवसेना महिला आघाडी आणि महानगर आघाडी वतीने आम्ही इथे सुंदर अशी सजावट केलेली आहे। आज आम्हाला प्रतिमेत अक्षरशः जिजाऊ ह्या असं वाटतं की आमच्याशी बोलताच आहे। आज आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे आणि बऱ्याच शहरामध्ये बऱ्याच महापुरुषांच्या किंवा महामानवांचे पुतळे आहेत, पण त्यांची काळजी घेतली जात नाही। पण आम्ही ठरवलं आहे आज शिवसेनेच्या वतीने की राजमाता जिजाऊंचं आज जे दृश्य तुम्हाला दिसतं आहे ते दृश्य नेहमी दिसायला पाहिजे। आमच्या ज्या सोबतच्या भगिनी असतील किंवा इतर भगिनी असतील त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण राजमाता जिजाऊंच्या ह्या प्रतिमेला असंच नेहमी सुंदर ठेवायचं। अजिंठा विश्रामगृहाला ज्यांना माहिती आहे की इथे जिजाऊ मातांची प्रतिमा आहे, जसं मराठा संघ असेल, बऱ्याच महिला मंडळ असतील, जिजाऊ महिला मंडळ असेल, ते येत होते, पण जास्त लोकांपर्यंत माहितीच नाही की ती इतकी सुंदर अशी प्रतिमा आहे। आमचं नेहमी येणे जाणं असतं, आम्हाला कळलं तर आम्ही आज इथे माल्यार्पण करायला आलो आणि ही पायंडा आम्ही कायम ठेवू। महिलांना काय सांगाल? महिलांना एकच सांगते की आज स्वराज्याचं स्वप्न गर्भात बघून आज आपल्या हिंदुस्थानाला जगविख्यात एक असा महामानव, एक महानेता, एक महाराज ज्यांच्या उदरातून आले अशा राजमाता जिजाऊंचे आदर्श घेऊन समाजामध्ये, आपल्या लेकरांमध्ये, आपल्या परिवारामध्ये देखील हेच संस्कार रुजवायचे आणि राजमातांचे आदर्श घेऊन वाटचाल करायची समाजामध्ये।